प्राध्यापक प्रकाश गोळे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ज्ञ तसंच पर्यावरण तज्ज्ञ म्हणून सुप्रसिद्ध आहेत. गोळे सरांनी इकॉलॉजिकल सोसायटीची स्थापना करून त्या माध्यमातून पर्यावरण शिक्षण व निसर्ग संवर्धन या क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी केली. संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या निसर्गविषयक अभ्यासक्रमांद्वारे त्यांनी शेकडो विद्यार्थी घडवले. भारतीय उपखंड तसंच संपूर्ण पृथ्वीचे पर्यावरण, सम्यक विकास, निसर्गाकडे पाहण्याचा सर्वंकष दृष्टिकोन, पर्यायी विकास नीती आदी त्यांच्या चिंतनाचे विषय आहेत. गोळे सरांनी पर्यावरणविषयक अनेक महत्त्वाच्या संकल्पनांची पुनर्मांडणी केली आहे. बिनाईन निग्लिजन्स, पॅसिव्ह रिस्टोरेशन, होलिस्टिक अप्रोच टुवर्ड्स नेचर अँड एन्व्हायरमेंट, ऑल्टरनेटिव्ह इकॉनॉमिक पॉलिसी यांसारख्या संकल्पना विस्ताराने समजून घेणे हा या मुलाखतीचा एक महत्त्वाचा उद्देश होता. ज्या याच्यावर मी कमिट्यांवर मी काम केलं त्याच्याबद्दल मला हाच अनुभव आला की तुम्ही एक फक्त रिपोर्ट तयार करता, गव्हर्नमेंट त्याच्यावर सहसा काही ॲक्शन घेत नाही. त्यांचे जे काय गणितं असतात मतं मिळवण्याची, त्याप्रमाणे त्यांची धोरणं ठरतात. दीज आर द कॉस्ट ऑफ डेमोक्रेसी. म्हणजे मला पुष्कळ असं वाटायचं की तुमच्या जमिनीचं नुकसान होतं, तुमच्या लोकांचं नुकसान होतं, भावी पिढ्यांचं नुकसान होतं वगैरे. हे सगळं तुम्ही लक्षात घेऊन या कॉस्ट काढायला पाहिजे असं मी एकूण साधारणपणे मनाशी हे गणित तयार करत होतो. तर असं मला वाटतं की जोपर्यंत आपल्या शिक्षणामध्ये काही फरक पडत नाही आणि काही वेगळ्या तऱ्हेने आपण शिक्षण देत नाही, तोपर्यंत हीच परिस्थिती चालू राहणार. अशा कल्पनेला म्हणजे अशा कन्क्ल्युजनला मी आलो आणि त्या दृष्टीने मग आपला कोर्स चालू झाला. पहिला कोर्स काहीतरी 3 महिन्याचा. पहिला 3 महिन्याचाच आम्ही आधी सुरू केला होता की लोकांना हे कसं काय आवडतं आहे की नाही वगैरे. त्या सुमारास हे सगळं एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक नवीन येत होतं, नवीन विचार सुरू झाले होते. आणि ॲडम स्मिथचं जे म्हणणं होतं की कन्झ्युमर इज सुप्रीम आणि त्याच्या ज्या काय आवडीनिवडी असतील त्याप्रमाणेच शेवटी अर्थव्यवस्था चालते आणि तशीच चालायला पाहिजे, त्याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करायला नको, असं जे तत्त्वज्ञान होतं ते हळूहळू त्यातले फोलपणा लक्षात यायला लागला की मग लोकांनी मग तेही शोधून काढलं की ॲडम स्मिथने कन्झ्युमर कसा असावा असंही लिहून ठेवलेलं आहे. ते आम्हाला कधी सांगितलं नव्हतं. आम्ही जे अर्थशास्त्र शिकलो त्यामध्ये कन्झ्युमर चॉईस इज सुप्रीम एवढं माहीत होतं, पण तो चॉईस कुठल्या कन्झ्युमरचा आहे, XYZ कन्झ्युमरचा नाही आहे. तो एक कन्झ्युमर म्हणजे फारच चांगला असायला पाहिजे असं ॲडम स्मिथने लिहून ठेवलं होतं की ही शुड बी मॉरली करेक्ट, सोशली रिस्पॉन्सिबल, असं सगळं ते लिहून ठेवलं होतं. असे कन्झ्युमर कुठे सापडत आहेत असा प्रश्न आला. आणि ह्याच्यावर जेव्हा साधारणपणे आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये डिबेट सुरू झालं, एकतर असा कन्झ्युमर आपल्या ह्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये घडवला जात नाही, तो कसा घडवायचा याबद्दल आपण काहीच प्रयत्न करत नाही. तोपर्यंत हे सगळं असंच चालू राहणार की कन्झ्युमर विल बी ओपन टू मेनी टाईप्स ऑफ इन्फ्लुएन्सेस, मेनी टाईप्स ऑफ इम्पॅक्ट. किंवा त्याचा चॉईस हा त्या सगळ्याचा परिपाक आहे, दुसरं काही नाही आहे. तेव्हा हे मला पुष्कळसं पटत गेलं की या बाबतीत आपण काहीतरी करायला पाहिजे. ते काहीतरी म्हणजे आपला कोर्स असं शेवटी इकॉनॉमिक्सची पार्श्वभूमी इथे उपयोगी पडली. म्हणजे उपयोगी पडली म्हणजे त्यांनी मला काही गोष्टी शिकवल्या असं म्हणता येईल. किंवा ते D.N. कुलकर्णीच्या सांगण्यावरनं सुरू केले. D.N. कुलकर्णी हे आपल्याशी संबंधित होते. ते स्वतः पर्यावरणाला अनुकूल असे अधिकारी होते आणि ते मला म्हणले की आपण आपल्या इंजिनियर्ससाठी काहीतरी सुरू करूया. इंजिनिअरिंग स्टाफ कॉलेज म्हणून जी नाशिकची संस्था आहे त्यांना हाताशी धरलं आणि त्यांच्यातर्फे हे वर्ग चालू राहतील अशी व्यवस्था केली. आणि त्यानुसार मग अर्थातच त्या संस्थेचं पाठबळ मिळाल्यामुळे बहुतेक ठिकाणी हे इरिगेशन डिपार्टमेंटने स्पॉन्सर केलेला कोर्स असं त्याला स्वरूप आलं आणि त्या डिव्हिजनमध्ये हा कोर्स सुरू झाला आणि त्या डिव्हिजनचे अधिकारी त्याला येत गेले आणि त्या अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यापासून कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सगळे लोक येत गेले
आणि या लोकांशी बोलता बोलता अनेक गोष्टी आम्हाला समजल्या. म्हणजे सरकारी कार्य कसं चालतं, यंत्रणा कशी राबवली जाते, त्यांच्यापुढे काय प्रश्न असतात, त्यातून ते काय मार्ग काढतात. आणि आपल्याला पर्यावरणासाठी काम करायचं झालं तर कोणत्या बाबतीत त्यांचा उपयोग होईल, कोणत्या बाबतीत होणार नाही, कोणत्या बाबतीत त्यांच्यावर लिमिटेशन्स आहेत, ते काम काही करू शकत नाही. असं असं सगळं हे आम्हाला या इंजिनियर्सकडून कसं कळलं. मी जो 1 वर्षाचा हा अभ्यासक्रम सुरू केला, नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन, तर हा सुरू करताना तुम्ही असा कुठला एक पर्स्पेक्टिव्ह त्याच्या डोळ्यासमोर ठेवला? विषय असे वेगळे काही हे केले नाही. विषय तेच आहेत सगळे. म्हणजे शेती हा विषय आहेच, वन हा विषय आहेच, सॉईल हा विषय आहेच. फक्त याचा वापर, याच्याकडे पाहण्याची दृष्टी ही कशी असावी, त्याच्यातला वेगळेपणा काय आपला कोर्स सांगण्याचा प्रयत्न करतो. याचा आता सुरुवात कशी होते तर माणसाच्या इतिहासापासून होते. माणसाने आजपर्यंत इतिहासात काय केलं आहे, कशा प्रकारे इथला निसर्ग बदलून टाकला आहे, त्याच्यापासून आपल्याला काय फायदे झाले आहेत, काय तोटे झाले आहेत, या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहतो. आणि मग पुढचं हे सगळं जे आहे, पुढचा वापर म्हणा किंवा निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी ही त्याच्यातून ध्वनित होत जाते की आज जे आपण माणसाने केलं ते पुढे आपल्याला टाळायचं आहे आणि त्याच्यावेळी दुसरं काहीतरी करायचं आहे. मग ते दुसरं काहीतरी काय करणं हे काय असावं, ते कसं अंमलात आणावं हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो.